शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। तसंच उद्धव ठाकरेंना शरद पवार यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चा केल्याची सुद्धा माहिती मिळते। येत्या 2 दिवसात निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरेंनी कळवल्याचं सुद्धा जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे। काँग्रेस संदर्भातही चर्चा सुरू आहे। त्यांना आमची भूमिका कळवल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाबतीत सगळ्यांनी मिळून एक उमेदवार करावा यासाठी आम्ही उद्धवजींची आत्ता भेट घेतली। त्यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती केली की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर पुन्हा जावं असा आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सदस्यांचा देखील तेवढा आग्रह आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पवार साहेबांच्या साठी आपण काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून उमेदवार ठरवण्याबाबतीत विचार करावा। उद्धव ठाकरेंनी त्याला सकारात्मक प्रतिसाद त्यांनी असं सांगितलेलं आहे की काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा म्हणून निर्णय एकत्रितपणाने 1-2 दिवसात आपण करू, आज उद्या। काँग्रेस पक्षाशी आमची चर्चा झालेली आहे आणि आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची भूमिका जी आहे तीही त्यांना आम्ही कळवलेली आहे। त्याप्रमाणे आज उद्या त्या बाबतीत योग्य तो निर्णय होईल। दरम्यान सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी मोठं ट्विट केलंय। मातोश्रीवर चर्चा झाली, मात्र राज्यसभेच्या जागेसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी म्हटलंय। पाहुयात आदित्य ठाकरे काय म्हणाले। तर आदित्य ठाकरे यांचं ट्विट आपण पाहतोय। सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। राज्यसभेच्या जागेबाबत लवकरच निर्णय होईल। सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष जागेसंदर्भात आणि राजकीय जुळवणी संदर्भात चर्चेसाठी एकत्र येतील।